स्वप्नील स्ट्राईक वरती पलटो चेंडू होता इथे कवसला फटका खेळलाय चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय सीमारेषा पार चौकार प्रहार 11-12 मॅन पाठवून द्या तुमचा रन मोजा मग परत तुमच्या याच्यातून गडबडती बोला सेम बाळा ना बाळा गोलंदाजी मार्क वरती विकेट केला परत एकदा पुलला इथे करताना पाहायला भेटतोय चेंडू इथे डिक्लेअर झोन मध्ये जातोय अंपायरचा इशारा येतोय एक धाव इथे त्याला पाठवून नवीन चेंडू द्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता दुसऱ्या चेंडूवरती सिंगल 5 धावा धावफलकावरती पॉवर प्लेचं षटक आहे चला विनर्स ची टीम विन झालेले पहिल्या मॅच मध्ये कुठे जायचं नाही लगेच आपली मॅच याच्यानंतर होणार आहे फुल टॉस इथे ऑफसाईडच्या दिशेने खेळत काढला चेंडू जातोय 2 बॉल सीमारेषा पार बॅक टू बॅक या ओव्हर मध्ये येतोय चौकार स्वप्नीलच्या बॅट मधनं 9 धावा धावफलकावरती मागच्या मॅच मध्ये स्वप्नील मिडल ऑर्डर मध्ये आला होता पण या मॅच मध्ये इथे ओपनिंग करण्यासाठी त्याला प्रमोट केलेलं आहे संघनायक रोहितने आणि त्याच संधीचं इथे सोनं करताना पाहायला भेटतोय संधीचा पुन्हा लाभ उचलताना पाहायला भेटतोय तो स्वप्नील 2 बाउंड्री आले त्याच्या बॅट मधनं अजून देखील पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या सुरू 5 षटकाची मॅच प्रहार विरोधात बोरिया वॉरियर्स चिखली हा संघ मैदानाच्या आत ओपत डाऊन साइडला फटका खेळलाय डीप मध्ये खेळाडू इथे आहे तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त करतो सिंगल इथं मैदानाच्या आत 10 धावा धावफलकावरती याच्यानंतर तुम्ही पाहणार इन ऍक्शन मध्ये मातोश्री 11 हडपसर नितीन वाकळे यांचा संघ त्याच्या विरोधात रहीम 11 जितू शेळके यांचा संघ तारे सितारे टेनिस क्रिकेट पुणे मधले इथे त्या दोन्ही संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटणार आहे तर आज जोरदार इथे मातब्बर खेळाडू इथे खेळताना पाहायला भेटणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील ओपन हाफचा थरार आहे रंगतदार सामने देखील फ्लड लाईट मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि उद्या इथे फायनल मेगा फायनल या स्पर्धेचा अंतिम दिवस उद्या इथे तुम्हाला सर्वात समोर इथे पाहायला भेटणार आहे 10 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू बाळा परत एकदा उजव्या हाताने मारा करतोय ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न शरीर मारा इथे होतोय चेंडू होतो डॉट ओव्हरची समाप्ती एका ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 10 धावा एकही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाहीये तर 2 चौकार आले पण त्याच्यानंतर इथे कमबॅक करताना पाहायला भेटतो बाळा पदा बिघड केला चेंडू हवेत इथे कॅच पकडतो फलंदाज गोलंदाज इथे क्षेत्ररक्षण कॅच पकडतो फलंदाज होतो बाद इथे स्वप्नील इनफॉर्म फलंदाज इथे डगआउटच्या दिशेने परतताना पाहायला भेटतोय
रोहित बॅटर मैदानात तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. बिगिट केला परत एकदा चेंडू हवेत इथे गॅपमध्ये खेळाय फटका अंपायरचा इशारा येतोय. रोहितच्या बॅट मधला पहिला षटकार. कॅप्टन इथे तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी आला होता. तरी समोर इथं फुरेल लेनचा चेंडू होता. सर्व बॅटनी इथे फटका सजवलाय तो सुदर्शनच्या विरोधात आणि 6 धावा इथे प्राप्त होताना पाहायला भेटतो. पहिला षटकार संगनायकच्या बॅटमधनं. याच परिसरामधले खेळाडू मोरिया वॉरियर्स आपण पाहत आहेत मैदानाच्या आत फलंदाजी करताना. हो परत एकदा बॅटने खेळायला चेंडू परत एकदा यष्टी रक्षाचा वेध होतोय. वेध घेताना पाहायला भेटतोय. चेंडू डॉट. पहिल्यांदा बिगेट केलाय चेंडू हवेत. खेळाडू डाऊन द बॉल. इथे कॅच ड्रॉप. इथे कॅच ड्रॉप झालाय. रोहितने षटकार खेचला होता पण पुढच्या चेंडू इथं डॉट येता. तिसऱ्या चेंडूवरती परत एकदा पूल करण्याच्या प्रयत्नावरती इथे फलंदाजला जीवनदान इथं मिळालेलं आहे. 17 धावा धावफलकावरती दुसरा षटक मैदानाच्या सुरू. शेवटचा चेंडू. त्याचबरोबर रोहित असं म्हणता येईल जर्सी क्रमांक 45 इथे घालून मैदानाच्या फलंदाजी करताना पाहायला होतं. नॉन स्ट्राईक वरती जर पाहिलं तर अभि स्ट्राईक वरती. हो परत एकदा फेगारी टाकला हा चेंडू घुडलेवरनं परत एकदा चेंडू उसळी घेत नाहीये. चेंडू इथे सिंगल येतोय. विकेट किपर कडनं देखील इथे चेंडू निसटताना पाहिलं. 18 धावा धावफलकावरती 2 षटकानंतर. नितीन ना बॉलर. परत ऑन साईडला फटका खेळलाय. तिथं सुदर्शन अवेलेबल आहे. 1 धाव इथं पूर्ण करतो फलंदाज.
22 धावा धाव फलकावरती. डिलीट केलाय इथे. ओहो सुंदर कॅच, ब्रिलियंट. इथे कॅच पकडलाय एका हाताने, इथे कॅच पकडतो. कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणता येईल. धावत पळत गेला होता, हातात चेंडू, इथे एका हातात चेंडू पकडला. अरुण लांडगे यांची तर खेळ समाप्त होताना पाहायला भेट. समीर बॅटर मैदानाच्या आत. तीन ओव्हर मध्ये 23 धावा धाव फलकावरती, 3 फलंदाज बाद. त्याचबरोबर प्रदीप नैनित डॉन यांचा संघ इथे दाखल होताना पाहायला भेटत. रवी घुले, प्रदीप नैनित, दोन खेळाडू मला वाटतं नवीन घेऊन मैदानाच्या आत उतरलेत. जसं जवळ येतील तरी देखील तुमच्यापर्यंत नाव पोहोचन. दिलीप वर्मा देखील ऍक्शन मध्ये असतील, त्यांच्या संघामध्ये विजय खडके असतील. आणि आज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज डाबा हाताने मारा करण्यासाठी ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आहे. बॉलरचं नाव, बॉलर्स नेम सांगा ना. निलेश गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडूवरती इथे सिंगल, इथे आडवा बॅटिंग खेळत होतं तिथे समीर या फलंदाजाने. पण अभि आतापर्यंत स्ट्राईक वरती 24 धावा धाव फलकावरती, 3 फलंदाज बाद. निलेश
28 धावा धावफलकावरती. चौथं षटक मैदानाच्या सुरू. परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. इथे कॉल दिला होता रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज होतोय बाद. विकेटचा पतंग होतोय चौथा. नितीन परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे 3 चेंडू. वाईट. इथे स्क्वेअर 12 होताना पाहायला भेटतंय. DRS चा वापर. इथे गोलंदाजी करणारा संघ इथे DRS ची मागणी करतोय. पाहूया अंपायरच्या डिसिजनच्या विरोधात इथे DRS चा वापर करतो गोलंदाजी करणारा संघ. थर्ड अंपायरचा डिसिजन आता शहानिशा करूनच इथे व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे. तेहतीस धावा धावपल करतो. 4 फलंदाज बॉल. चला स्पीडअप करा, घाई करा. ऑफसाइडला परत एकदा स्टेअर केला. पॉइंटच्या दिशेने खेळाडू आहे. इथे चेंडू फेकतो तोपर्यंत सिंगल प्राप्त करताना पाहिलं. 34 धावा धावपलकावरती. 34 धावा धावपलकावरती. शेवटचे 2 चेंडू. 5 षटकाचा सामना. 5वं षटक मैदानाच्या सुरुवात. 4 फलंदाच्या मोबदल्यामध्ये. पाहूया मागच्या पुढच्या 2 चेंडू होती. इथे वाईट. परत एकदा फेकी. इथे खराब. विकेट किपर कडनं झालेली चूक. वाईट +1. इथे 2 धावा. 36 धावा धावपलकावरती. सलमान शेख मुख्य अंपायर आहेत. पूर्ण पुणे जिल्ह्याच्या बाहेर जाऊन यांनी मोठे मोठे स्पर्धांमध्ये अंपायरिंग केलेला प्रचंड मोठा अनुभव या अंपायरच्या पाठीशी आहे. आज या हाफसाठी स्पेशली त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे या स्पर्धक नियोजकांनी. आणि आज देखील पहिल्या मॅचमध्ये इथे अंपायरिंग करण्यासाठी ते देखील इथे अचूक डिसिजन आपण त्यांच्या माध्यमातून पाहताना पाहायला भेटत. ते 37 धावा धावपलकावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय.
चला फलंदाज पाठवा. अर्षद अन्सारी न्यू बॅटर, नॉन स्ट्राईक वरती असेल. इथे ओव्हरची समाप्ती. 37 झाले, 38 बनवायचे. प्रहार 11 या संघाला. 37 धावा, 37 रन. रिओ हायटीचा का? व्हाईट बॉल. इथे आयटीचा व्हाईट बॉल आहे. रिव्ह इथे सक्सेसफुल होताना पाहायला भेटते. 38 धावा धावपलकावरती. अडतीस धावा धावपलकावरती. 39चा पाठला करताना इथे प्रहार 11 दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. 6 फलंदाज बाद झाले. 5 षटकानंतर 38 धावा मोर्या वॉरियर्स या संघाने बनवलेल्या आहेत. 5 मध्ये इथे 39 धावा इथे बनवण्याचा गरजेचं आहे, कारण की इथे जर संघ पराभूत झाला त्या स्पर्धेमधनं बाहेर जाणार तो संघ जो पराभूत होईल ते. आणि कंपल्सरी चेस आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. त्याचबरोबर डोंजे गाववरनं या मैदानावरती आज खेळण्यासाठी शरद पारगे यांचं आगमन झालं. यांचे देखील मनपूर्वक स्वागत. कुठेही मॅच असू द्या, कुठल्याही ग्राउंडवरती असू द्या, किती लांब असू द्या, 2 तास पहिले मॅचच्या ते हजर असतात. आज देखील परत 2 तास पहिले या ग्राउंडवरती देखील आलेले आहेत. NB ट्रॉफी मध्ये विजय खडकेंनी एक षटकार खेचला, तेव्हापासून विजय खडके देखील 2 बॅट घेऊन सोबत येतात. मला वाटतं गोलंदाजीपेक्षा जास्त फलंदाजीवर त्यांचं लक्ष आहे. चला प्रहार 11 फलंदाज पाठवा.
रहीम 11 आणि मातोश्री 11 कॅप्टन या नाणेफेकीचा कॉल करायचं आपल्याला टॉस करायचे. मातोश्री 11 हडपसर, रहीम 11 पुढे कॅप्टन आपण यायचं टॉस साठी. चला सामना सुरू करून घ्या. हर्षद भाई, हर्षद अन्सारी गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. स्ट्राईक वरती बाळा, नॉन स्ट्राईक वरती नितीन. प्रहार 11 तुमचा 12th मॅन पाठवून येते. परत धावामध्ये कमी जास्त झालं तर जबाबदार नसणार आहे स्कोरर, त्यामुळे विनंती आपण येऊन इथं थांबायचंय. पहिल्या चेंडूवरती विकेट केला. इथे गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार, बाळाच्या बॅट मध्ये येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. 39चा बाटला करताना 35 धावा आता 29 मध्ये पाहिजे. पहिल्या चेंडूवरती इथे स्वागत करताना पाहिलं होतं फोडलेला त्यांचा चेंडू होता, सर बॅटनी खेळलाय फटका बाळाच्या बॅट मधनं. इथे चौकार. अगदी काल 3 वाजेपर्यंत इथं मॅच खेळत होते शुभम माले. आज परत एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे त्यांचं आगमन झालेलं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. विकास पावडे सरांचं देखील आगमन झालं. त्याचबरोबर जयेश दादा हे देखील आहेत, ते देखील काल दिवसभरात इथे तुम्हाला अवतारच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटत. आज देखील संध्याकाळी त्यांचं आगमन शुभागमन या ग्राउंडवरती लाभणार आहे आपल्याला. 3 वाजेपर्यंत ते देखील होते. सर्वच इथे सहकारी मित्र किरण सोबत इथे जुळताना पाहिलं भेटत. चला बॉल फेकात. हर्षद अन्सारी हो टर्न इथं भेटला, प्राप्त होताना पाहायला भेटत. पडल्यानंतर चेंडू एका सरळ यष्टी रक्षाचा वेध घेताना पाहायला भेटत. शॉट चेंडू इथे डॉट चेंडू आलाय. इथं कमबॅक करतो हर्षद अन्सारी. विकेट केलाय. इथे चेंडू हवेत. हर्षद डाऊन बॉल. इथे बाळाची खेळी समाप्त होताना पाहायला भेटते. फलंदाज बाळा इथे बाद होतोय. प्रहार 11 याला या संघाला पहिला धक्का बसतोय. हर्षद अन्सारी इथे धक्का देतो पहिल्याच ओव्हर मध्ये. चला फलंदाज पाठवा, घाई करा ना. प्रहार 11 नवीन फलंदाज सुदर्शन. पुढे सरसावती इथं मारण्याचा प्रयत्न होता. फोडलेल्याचा चेंडू इथे परत एकदा डॉट.
4 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केले तर गोलंदाज रशीद अन्सारी या गोलंदाजाने ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरचा फटका खेळून काढलाय. इथे चेंडू ती पॉटेल यांच्या जवळ इथं थांबवण्यात यशस्वी झाला. दुसरी धाव झाली. तिसरी देखील इथं कॉल होताला बाहेर भेटतो फलंदाज नितीन यांच्याकडून. तोपर्यंत इथं 3 धावा पूर्ण करतो. 7 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला 25 मध्ये अजून देखील 32 धावा बनवायच्या आहेत. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो इथे हारेल पराभूत होईल. या स्पर्धेमध्ये इथेच थांबेल. त्यामुळे हे करूया म्हणूची स्थिती आहे सध्याला. डू अँड डाय, डू ऑर डाय चा सामना मैदानाचा सुरू आहे. इथे जिंकावंच लागेल या स्पर्धामध्ये तुमचं नाव ठेवण्यासाठी आणि एक चांगली खेळ देखील तुम्हाला फलंदाजी करताना करायला गरजेचं आहे, कारण की सध्याला संघ अडचणीत आहे. हो, परत एकदा फटका इथं सजवला आहे. साडाला लागत चेंडू इथं डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहिलं होता. 1 धाव इथं प्राप्त होती. 8 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचा पहिला षटक इथे समाप्त होतोय. एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. प्रहार 11 पुणे या संघाचा. चला स्पीडअप करा. बाकीचे सर्व एकच जागेवरती थांबा. बोले वॉरियर्स संघनायक इथं तुम्ही निर्णय घ्या. कृष्णा न्यू गोलंदाज मैदानाच्या आत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुढे येऊन सरसावत तिथं फटका सजवलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. हा येतो सुदर्शनच्या बॅट मधलं षटकार. 6 धावा. इथे परत एकदा पुढे येऊन सरसावत फटका सजवताना पाहिलं. सीमारेषा पार जाताना देखील पाहिलं. शुभम संगनायक तुम्हीच आहेत ना मातोश्री 11चे या नाणेफेकीसाठी. रहीम 11 जितू शेख या टॉस साठी. शुभम आलेत. जितू या ऑफ साइडच्या दिशेने फटका खेळलाय. इथे चेंडू जातोय सीमारेषा पार. सलमान शेख अंपायर यांचा इशारा येतोय. हा आहे चौकार. चला जितू शेख याला टॉस साठी. एकोणीस धावा धावफलकावरती. कृष्णा परत एकदा ऑन साइड आला. बॅटिंग खेळला नितीन. तिथे थोडा डेंजर्स मध्ये तो पण स्ट्राईकच्या दिशेने चेंडू फेकलाय की विकेट किपरच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव इथं पूर्ण करतो सुदर्शन आणि नितीन या दोघांचा देखील खेळपट्टी होती. अगदी चांगली खेळ इथं रनिंग पाहायला भेटतात आपल्याला. 20 धावा धावफलकावरती झालेत. 20 चेंडूमध्ये आणखीन 19 धावांची गरज. या टॉस साठी रोहित आणि शुभम 2 कॅप्टन इथे आलेले आहेत टॉस साठी. रोहित ननवरे अर्थात बबन आणि शुभम शेळके. पाच ओव्हरची मॅच. 5 ओव्हर्स. शेवटचा चेंडू या षटकामधला. प्रत्येक स्टेअर करताना पाहायला भेटतंय. एक सिंगल इथे प्राप्त होताना पाहिजे. 2 षटकानंतर 21 धावा धावफलकावरती. 1 फलंदाज बाद. 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज.
पहिला फटका खेळला आहे इथं काउ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये लंगोनला तिथे खेळाडू आहे अभि तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहिला 17 मध्ये 17 धावांची गरज हर्षद अन्सारी गोलंदाज उजव्या हाताने मारा करण्यासाठी परत एकदा सज्ज होतो एक फलंदाज बाद केला होता बाळाला याच गोलंदाजांनी परत एकदा त्याच्या हातात चेंडू सोपवला संघनायक रोहितने परत स्टे केला ऑफसाईडच्या दिशेने तिथे अरुण लांडगे अवेलेबल आहे तोपर्यंत इथं एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो त्या सर्कलमध्ये अगदी जागेवरती इथं बॅटचा फेस ओपन करून अगदी मिडल करताना पाहायला भेटतो आणि खेळाडू असताना देखील इथं अगदी वेगवाने एक सिंगल इथं पूर्ण करतोय फलंदाज 16 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज सुदर्शन परत एकदा स्ट्राईक वरती फुल टॉस चेंडू परत एकदा ऑन साइडला फटका खेळा डीप मध्ये सोपील आहे तोपर्यंत एक धाव इथे कलेक्शन थोडासा खराब पण काय समोरचा संघ फायदा उचलणार नाही कारण की बॅकअप तिथं होता रोहित कॅप्टन जर्सी क्रमांक 45 इथे घालून इथे कॅप्टनशिप करताना पाहायला भेटतं मोर्या वॉरियर्सची फुल टॉस इथे फुल टोल वसूल करतोय चेंडू जातोय वन बाउन्स मिडल गेटच्या दिशेने सीमारेषा पार नितीनच्या पाठमधून येतोय हा चौकार 28 धावा धाव फलकावरती 14 चेंडू मध्ये 11 धावांची गरज जिंकण्यासाठी पहिला फुल टॉस इथे ऑफ साइडला स्टेअर करण्याचा प्रयत्न इथे गळता बॉल होता अगदी चेंडू फ्लायटेड होता चेंडू खाली येत होता आणि त्या कारणामुळे अंपायरच्या कडे फलंदाजाने पाहिलं होतं स्क्वेअर लेग बिगिट करण्याचा प्रयत्न परत एकदा चेंडू हवेत अर्षद अन्सारी तिथे कॅच ड्रॉप करतोय संधी निर्माण झाली होती पण इथे सिंगल इथे प्राप्त होताना पाहायला भेटते अजून देखील 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज अभि गोलंदाजी मार्क वरती बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू इथे हवेत आहे खेळाडू तिथे कॅच पकडतोय झेल टिपतोय फलंदाज नीतीने देखील होतो बाद दुसरा विकेट इथे पडतोय प्रहार 11 या संघाचा अजून जिंकली 11 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आपण पाहत आहे जांतराजा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 दिवस क्रमांक 4 उद्या मेगा फायनल सुपर 8 चे सामने देखील उद्याच होणार आहे 2 ग्रुप मध्ये इथे डिवाइड करणार आहेत तसेच संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे या स्पर्धेचा विजेता कोण ठरणार हे आपल्या समोर येणार आहे कुठले 2 संघ इथे फायनल खेळणार आहे 2 बॅटर मैदानात अजय सुदर्शन नाव काय फलंदाजाचं सागर सागर इथे क्षेत्ररक्षण सजवलं होतं रोहितले स्वतः उभा होता आणि फ्लॅटेड दिली होती ऑफ साइड लेस्टर करण्याचा प्रयत्न शॉर्ट मध्ये खेळाडू इथे अवेलेबल आहे आणि इथे रोहित कुठली चूक करत नाही इथे फलंदाज बाद होते जितूभाऊ डिसिजन काय तुमचं बॅटिंग टॉस जिंकून रहीम 11 ने इथे फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे इन ऍक्शन मध्ये दिसेल तुम्हाला फलंदाजी करताना विशाल त्याचबरोबर जितू शेळके रोहित बबन ननावरे त्याचबरोबर
10 धावांची गरज 11 चेंडूमध्ये. फलंदाजाचं नाव काय? स्वरूप. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज होता. ही तर चेंडू डॉट येते. 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. 9 गेंदेवर 10 रन की जरूरत. 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. अजून जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस आहे. या ग्राउंडवर तुम्ही पाहिलं असेल जास्त धावा चेस होत नाहीये. संध्याकाळचं सत्र आहे, थोडंसं एलिव्हेशन देखील कमी होतंय. आणि आता पाहूया इथे काय घडणार, काय बिघडणार, कुणाच्या बाजूला निकाल लागतोय. हो, परत एकदा पाहिलं स्टेअर करताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर कार्पेट चेंडू जातोय तिथे. एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला भेटतोय. सिंगल इथे येते. आता जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. 8 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. स्ट्राईक वरती सुदर्शन. प्रहार 11 या संघाकडनं. परत एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट. चेंडू फिरताना पाहायला भेटतोय विकेट वरती. 7 मध्ये अजून देखील 9 धावांची गरज. ऑफ साइडला इथे फटका खेळाय. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळाडू तिथे थोडंसं लांब. इथे क्षेत्ररक्षण करतोय. फिल्डिंग इथे 2 धावात आतापर्यंत थांबलं. तिसरा देखील धावाचा इथे कॉल केलेला आहे. आणि 3 धावा देखील पळून पूर्ण करताना पाहायला भेटत आहेत. शेवटच्या बॉल वरती इथे 3 धावा बनवताना पाहायला भेटत. अभिनी इथे चांगली गोलंदाजी केली. आता जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 6 धावाची गरज. सलमान शेख विकेटवरनं जर दुसरी धाव पळाली तर 1 धाव शॉट असणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. चला बाकीचे खेळाडू जागेवरती बरा. टीम मिटिंग इथे जास्त करू नका, कारण की 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. अजून देखील 3 मॅच या पोल मधले खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती घाई करा. वाटी खेळ ऑफ साइडला खेळाडू तिथे स्वप्न आहे. 1 धाव इथं पळून पूर्ण केली. एका धावावरतीच इथे नोचा कॉल दिला तर सुदर्शनने नॉन स्ट्राईक वरच का की फेकी अगदी सोदोजी सरळ हातात येत होता. बॉल असतो काय कुणाल. 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज जिंकण्यासाठी प्रहार 11 या संघाला. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. हाफ ट्रॅकर इथं ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. शरीर मारा होताना पाहिलं. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटते. 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. पण जोपर्यंत सुदर्शन स्ट्राईक वरती आहे तोपर्यंत प्रहार 11 या मॅच मध्ये असतात, कारण की सर्वात विश्वासू खेळाडू आहे, भरोसेमंद खेळाडू आहे. त्यांच्या संघामध्ये अनेक कित्येक वेळा मोठे मोठे इथे पारी खेळली असून त्यांनी आपल्या संघाला मॅच जिंकवलेली आहे. तोच खेळाडू स्ट्राईक वरती ती आपण पाहतो ब्ल्यू जर्सी मध्ये अर्चना अन्सारी एकदम जवळ इथे विकेटच्या इथे थांबलेला आहे. त्याचबरोबर रोहित देखील जवळ येऊन थांबलाय. पाहूया मोठा फटका येणार का या चेंडूवरती. पुढे येऊन परत एकदा मारण्याचा प्रयत्न. चतुर गोलंदाज इथे गोलंदाजी करतो सध्याला. अगदी दिमागदार गोलंदाजी सुरू आहे, कारण की शॉर्ट पिच चेंडूचा वापर इथे करताना पाहिजे. शेवटच्या मोमेंट वरती चेंडू त्यांनी रिलीज केलाय असं म्हणता येईल, कारण की पुढे येऊन सरसावत मारण्याचा प्रयत्न होता सुदर्शनचा. अगदी हाफ ट्रॅकर चेंडू अगदी वेगाने गेला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचवलाय. हो, सबमरीन डिलिव्हरी. इथे चेंडू उचलून घेतलेला आहे. चेंडू डॉट. मॅच मध्ये ट्विस्ट.
अजून देखील बरकरार आहे, कारण की 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. असं वाटलं नव्हतं की फाईट देईन मोरिया वॉरियर्स, पण सध्याला इथे प्रहारचा घाम फोडलेला आहे तो मोरिया वॉरियर्सच्या संघाने. सुदर्शन देखील संघर्ष करतो मैदानाच्या आत, आणि संघर्ष करणं गरजेचं आहे. जर तुम्ही क्रिकेट खेळतात तर तुम्हाला संघर्ष इथे करावेच लागेल, आणि या विकेटवर तुम्ही स्पेशल शॉर्ट पिच चेंडू स्वतःवर नाराज असेल सुदर्शन, अगदी ऑन साइडला ताकदीने मारण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू बॅटी वरती आला नाही, सरळ यष्टी लक्षाचा वेध घेतला आणि चेंडू परत एकदा डॉट. 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे, हे देखील नोंद घ्या. चला, कंपल्सरी चेस आहे. एक चेंडूमध्ये 4 धावांची गरज. दोन्ही टीमचा खेळ जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही टीमसाठी. खरंच चांगली गोलंदाजी. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना कुणालने केलेली एक बहारदार गोलंदाजी. या विकेटवरती मी बोललो होतो की हे विकेट 6 सहज इथे रन बनवू जाणार नाही. मातीचं विकेट. 1 चेंडू 4 धावांची गरज. ऑफ साइडला फटका खेळाय. इथे खेळाडू इथे कॅच ड्रॉप झाला. याच बरोबर उलटफेर या मॅच मध्ये मोरिया वॉरियर्स संघ हा विजय होतोय. प्रहार 11 संघ इथे पराभूत होतो आणि या स्पर्धेमधनं बाहेर जातोय. काय गोलंदाजी केली गोलंदाज कुणाल यांनी. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना अक्षरशः 2 धावांनी आपल्या संघाला विजय करून दिलाय कुणाल या गोलंदाजी. अभिचे देखील कौतुक करणं गरजेचं आहे, की अभिने देखील पहिल्या ओव्हरमध्ये इथे फक्त 5 धावा खर्च केले होते. 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना ते 5 आणि शेवटी राहिले 6. त्याचा पूर्णपणे कुणाल या विकेटचे केलेले अभ्यास, आणि या अभ्यास केलेला तुम्ही पाहिला असेल. जेवढं तुम्ही अभ्यास केलं तेवढंच तुम्ही देखील तुमच्या डोक्यात एकदम पूर्णपणे अभ्यास करून मैदानाच्या आत उतरलात, तुम्ही यशस्वी होऊ शकता. तेच मैदान दाखवून दिलं परत एकदा. मातीच्या विकेटवरती इथे कोणता खेळाडू मोठा नाही आणि कोणता खेळाडू छोटा नाही.